म्हाळसा, हे काय आहे? भंडारा. मला अतिशय प्रिय असा भंडारा. माझ्या भक्ताची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचल्याची ही खूण आहे. असा कोण भक्त आहे की ज्याच्या भक्तीमुळे तुमच्या अंगावर हळद उमटली? एक भक्त आहे, पण तो कोण आहे हे मी तुला योग्य वेळीच सांगेन. हे उत्तर मला अपेक्षितच होतं. तो भक्त कोण आहे हे तुम्ही मला सांगणार नाहीच. काही सांगण्याची आवश्यकता नाही. म्हाळसा, तो किंवा ती भक्त, त्यांचीच भक्ती तुम्हाला श्रेष्ठ आहे. तुम्हाला माझे महत्वच नाही. त्यांच्या भक्ती पुढे माझी भक्ती, माझं प्रेम याबद्दल तुम्हाला काही वाटतच नाही. असा कुणाचीही भक्ती अशी मोजता येत नाही, अथवा मी त्याची तुलनाही करत नाही. हा प्रकार मला काहीतरी वेगळाच वाटतो. आपण देखील आमच्या सोबत आहात हे उत्तम झाले. मायानंदा, अहो प्रस्थानाची सर्व सज्जता झालेली आहे. आपल्याला निघायला हवं. हो हो, हे घे. अहो सारं काही नीट घेतलंय ना ते पाहत होते. झालंय पाहून. आता निघायला हवं. कधी एकदा जेजुरीला जाते आणि माळसाला भेटते असं झालंय. आता जेजुरीला गेल्यानंतर तिला भेटा आणि मनसोक्त बोला. मालक, आपण सांगितल्याप्रमाणे पालखी, घोडे, सेवक सारं काही सज्ज आहे. सारे आपलीच वाट पाहत आहेत. हो, आम्ही निघतोच आहोत. आम्ही येईपर्यंत वाड्याची नीट काळजी घे. लक्ष ठेव. चल. जेजुरीचा प्रवास बराच लांबचा आहे. प्रस्थान करण्यापूर्वी आपण आपला प्रवास सुखाचा हो अशी प्रार्थना करूया. हे प्रभू, श्री तिम्मा शेठ, त्यांचे कुटुंब आणि मी माधव शास्त्री, आम्ही श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकासाठी जेजुरीला जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आमचा हा प्रवास सुखाचा हो आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अहो, श्री खंडेरायांना देण्यासाठी आपण भेटवस्तू घेतलीये का? काळजी करू नका. सेवकाने ती आधीच आपल्या मेण्यात नेऊन ठेवली. चला, आता आपण जेजुरीकडे प्रस्थान करूयात. चला. अहो, असे अचानक का थांबलात? देवी, राज्याभिषेकाची पूर्वतयारी उत्तम चालू आहे, परंतु देवलोकात निमंत्रण द्यायची राहिली आहेत. हो, विवाहाच्या वेळी निमंत्रण द्यायला आपण स्वतः गेलो होतो, परंतु यावेळी आपण इथून जाऊ शकत नाही. काय परिस्थिती आहे आपल्याला माहीतच आहे. देवी, देवलोकात निमंत्रण द्यायचं काम नारद मुनींना दिलं तर? उत्तम, ते नाही म्हणणार नाही.
परंतु आपण त्यांच्यावर जास्त काम तर नाही टाकत ना, कारण राज्याभिषेकाचा पौरोहित्य देखील तेच करणार आहेत. परंतु देवी, मुनिवर एकमेव आहेत जे कमी वेळात हे काम चोख पार पाडतील. मग आता अधिक वेळ घालवू नका, बोलवा त्यांना. नारायण नारायण. काय आज्ञा आहे प्रभू? मुनिवर, श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचं औपचारिक निमंत्रण देवलोकात द्यायचं आहे, तेही तात्काळ. आपण हे कार्य कराल? असे का विचारता प्रभू? आपण म्हणाल तसेच होईल. तुमची तयारी कुठपर्यंत आली? माझी कसली तयारी? आपल्या शिष्याला जेजुरीत आणण्याची. प्रत्यक्ष श्री खंडेरायांनी बानूला निमंत्रण दिले आहे. आता फक्त प्रस्थानाचा अवकाश आहे. परंतु देवा, काही सांगायचे होते. मी इतक्या धाडसाने बानूला इथे येण्यासाठी तयार केले आहे, परंतु काय आणि कसे घडेल याचे मला सुद्धा भय आहे. आता काहीही झालं तरी बाणाई जेजुरीत येणार. अशा परिस्थितीत काय आणि कसं घडेल हे परमनियतीच ठरवेल. आपण केवळ साक्षी राहायचं. दुसरी गोष्ट, जेजुरीत अमृत प्रकटले आहे ही वार्ता आता सर्वत्र पसरली आहे. राज्याभिषेकाच्या वेळी कुंभक ते अमृत मिळवण्यासाठी नक्की येईल. म्हणूनच मी म्हणाले की निमंत्रणासाठी सुद्धा आपण हा गड सोडून जाऊ शकत नाही. मला भय एकच आहे. अमृत वाटपाच्या वेळी मोहिनी रूप धारण करून मी ते अमृत पळवलं होतं, परंतु खंडेराय सांब सदाशिव आहेत. इथे त्यांनी ते अमृत दैत्य कुळावर अन्याय झाला म्हणून त्यांना देऊन टाकू नये म्हणजे झालं. एक मात्र खरे, ही अमृताची कुपी इथे सुरक्षित नाही. आज्ञा असावी देवा. माते, प्रणाम माते. कुंभक, इथे येण्याचं तुझं धाडस झालंच कसं कुंभक? माझ्या कितीही चुका झाल्या असल्या तरी आता तुम्हाला क्षमा करशील याची मला खात्री आहे. नाही, मी तुला क्षमा करणार नाही कुंभक. तुझ्या सुडासाठी तू तुझ्या भावाला हाताशी घेतलंस, त्याला खंडेरायांच्या लग्नाला पाठवलंस आणि त्यांनी त्याला भ्रमिष्ठ करून टाकलं. आणि हे सगळं विसरून मी तुला क्षमा करीन असं तुला वाटलंच कसं कुंभक? विसरशील, लवकरच तू हे सारं विसरशील आणि मला क्षमाही करशील. कारण तुझा हा पुत्र कुंभक आता लवकरच चिरंजीवी होणार आहे, अमर होणार आहे. कुंभक, मी तुला केवळ इतकंच सांगतेय की या भ्रमातून तू जितक्या लवकर बाहेर येशील तितकं चांगलं. कारण आधीच तुझ्या या भ्रमापोटी आणि सुडापोटी तू अनेकांचा बळी दिलायस. पण हा माझा भ्रम नव्हे माते, हे खरंच घडणार आहे. कुणालाही अमर करणाऱ्या अमृताचे काही थेंब या भूतलावर अवतरले आहेत आणि आता ते मी हस्तगत करणार आहे.
हे सगळं तुला कोणी सांगितलं? दैत्यगुरु शुक्राचार्यांनी. खंडेरायांनी त्यांच्या पत्नीला अमृताचे काही थेंब एका कुपीत भेट म्हणून दिले आहेत. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी हे स्वतः मला सांगितलंय. आता खंडोबाच्या राज्याभिषेकासाठी सर्वत्र धावपळ असणार. अशा वेळी मी स्वतः जेजुरीला जाऊन ते अमृत हिसकावून आणणार आहे. आणि मग मला अमर होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. एक आई म्हणून मी तुला वारंवार सावध करण्याचा प्रयत्न करते कुंभक, पण तू पुन्हा पुन्हा त्याच चुका करतोयस. मी तुला आताही हेच सांगते की हे असं करणं म्हणजे मूर्खपणा आहे. तू साक्षात तुझ्या मृत्यूलाच आमंत्रण देतोयस कुंभक. हो, देतोय मी माझ्या मृत्यूला आमंत्रण, स्वतः देतोय. पण हे आमंत्रण शेवटचंच असणार आहे. कारण त्यानंतर मी अमर होणार आहे, मृत्यूला पण वश करणार आहे. आणि मग या कुंभकाला साऱ्या सृष्टीचा अधिपती होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. नारायण नारायण. असू दे असू दे असू दे बानू, आता मला फारसा वेळ नाही. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाची अनेक कामे राहिली आहेत. पण आता मी इकडे एका महत्वाच्या कामासाठी आलो आहे. आणि ते काय आहे महाराज? श्री खंडेरायांसाठी तू स्वतः तयार केलेली घोंगडी तुला भेट द्यायची होती, ती मी न्यायला आलो आहे. वय महाराज, आता पर म्या बी जेजुरीला जाणार आहे, तवा म्याच देते ना खंडोबासनी ती घोंगडी. नाही, ती मीच त्यांना देईन. पर महाराज. बानू, आता बोलण्यात अधिक वेळ व्यर्थ जाता कामा नये. तू मला ती घोंगडी आणून दे, मीच ती श्री खंडेरायांना तुझ्याकडून भेट म्हणून देईन. बानू, ही घोंगडी मी का घेऊन जात आहे ते तुला योग्य वेळी कळेलच. पर महाराज, म्या राज्याभिषेकाला जेजुरीला तर येऊ ना? हो बानू, तुला आणि अजामेळला स्वतः श्री खंडेरायांनी निमंत्रण दिले आहे, त्यामुळे तुम्हाला जेजुरीत यायलाच हवं. पण ही घोंगडी मीच श्री खंडेरायांना देणार, हे ध्यानात ठेव. जसं तुम्ही म्हणाल तसं महाराज. येतो मी. नारायण नारायण.
देवा, तुम्ही मला सांगितलं तसं हळदीचं शिवलिंग मी बनवलं आहे बघा. बानू, 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 बानू. देवी, चांदण्या रात्री गडावरून किती सुंदर दिसतो हा परिसर. हो, सगळं कसं शांत प्रसन्न आहे. आकाशातील ग्रह नक्षत्र ह्यांना देखील इथे येण्याचा मोह व्हावा अशी वेळ आली आहे. तुम्ही म्हणाला होता की तुम्ही मला कऱ्हे पठार फिरायला घेऊन जाल म्हणून. चला, सुंदर चंद्रप्रकाश पडला आहे, गडावर चालून येऊया. नाहीतरी असा योग पुन्हा कधी येणार. म्हाळसा, आपण इतक्या रात्री अशा एकट्या कुठे चालला आहात? माहित नाही, पण बाहेर जिथे शांतता वाटेल तिथे. देवी, आपण बोलत बसा, मी गडावर फिरून येतो. काय झालं? मला नाही सांगणार? हे सांगताना देखील माझी जीभ जड झाली आहे. विवाहापासूनच मी अस्वस्थ होते. त्याचं कारण पहिलं, विवाह सोहळा सोडून हे त्या मुलीला भेटायला गेले होते. मला वाटलं असेल त्यांची कोणी भक्त, पण नाही. माझी शंका खरी ठरली. ती त्यांची केवळ भक्त नाही, हे काहीतरी वेगळं आहे. झोपेत ते बानू बानू असं बडबडत होते.